परम मंगलमय, जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये न्हाऊ घालणारी परम पवित्र श्रीमद भागवत कथा। या भागवत कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण सर्वजण कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं विराजमान झालेला आहात। आजपासनं आपण भागवत कथेचं चिंतन करणार आहोत। पण सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा असा आहे की बऱ्याच वर्षापासून आपण भागवत ऐकतो। महाराष्ट्रातल्या नामांकित नामवंत मंडळींच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण केली, पण आज पुन्हा नव्यानं वेगळ्या पद्धतीनं तीच कथा पण वेगवेगळी रंगरंगोटी करून आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत, मांडणार आहोत। सर्वप्रथम मी आपल्या समोर एक प्रश्न मांडेन किंवा सांगेल तुम्हाला की सर्वप्रथम भागवत म्हणजे काय, भागवत कशाला म्हणावं, भागवताची व्याख्या काय, भागवत या शब्दाचा अर्थ होतो काय। अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये भागवत या शब्दाचा अर्थ सांगते। भागवत कशाला म्हणावं, भागवत या शब्दाचा अर्थ असा होतो, भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तरणे। भक्ति ज्ञान और वैराग्य इसी के सहारे जीवन की नैया तर जाना, उसी को भागवत कहते हैं। आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर भागवत म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्या आधारे जीवन तरून जाणे, त्याला भागवत म्हणतात। अशी ही भागवताची परम पवित्र कथा आपण सर्वजण आजपासून श्रवण करणार आहोत। भागवताची कथा, कथा तर खूप ऐकतो आम्ही, पण कधी कथा या शब्दाचा अर्थ कळालाय का आपल्याला? कथा म्हणजे काय, कशाला म्हणावं कथा? तर एका हिंदी भाषिक संतांनी सांगितलंय, जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और जो व्यथा को ही मिटा देती है उसे कथा कहते हैं। याचा अर्थ काय? माणसाच्या जीवनाला जी संपवते तिला व्यथा म्हणतात, आणि व्यथेलाच जी संपवते तिला कथा म्हणतात। या कथेमध्ये आपली व्यथा संपवण्याचं सामर्थ्य आहे। अशी भागवताची कथा आपल्या सर्वांना अंतःकरणातून श्रवण करायची आहे। कथा या शब्दाविषयी आमच्या संतांनी देखील सांगितलेलं आहे। कथा त्रिवेणी कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम, देव भक्तानी नाम, कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम। भागवताची परम पवित्र कथा आपल्या सर्वांना अंतःकरणातून श्रवण करायची आहे, सर्वांगाचे कान करून श्रवण करायची आहे। मग श्रवण करण्याचा फायदा काय? श्रवणे उपजे सद्भाव, सद्भावे प्रगटे देव। काही लोक म्हणतील की पैठणला गेलं की भागवताची पुस्तकं भेटतात 100 रुपयाला पुस्तकं भेटतात। आम्ही ते पुस्तकं घेऊ आणि त्यातल्या ज्या कथा आहेत ना त्या आम्ही वाचू, आणि वाचून आमच्या मनामध्ये आठवू आमच्या मनामध्ये। कथा जर वाचून कळत असतील तर कथा ऐकण्याची गरज काय आहे? दादा, कथा श्रवण केल्याशिवाय अंतःकरणामध्ये सद्भाव जागा होणार नाही, भक्तीचा दिवा पेटणार नाही, आणि जोपर्यंत अंतःकरणामध्ये भक्तीचा दिवा पेटत नाही तोपर्यंत
आपल्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या त्या भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थानं ओळख तुम्हाला आम्हाला होणार नाही. कथा श्रवण केल्याशिवाय अंतकरणामध्ये सद्भाव जागा होणार नाही. म्हणून भागवताची परम पवित्र कथा आपल्या सर्वांना श्रवण करायची आहे. कारण कथा ऐकण्यासाठी सुद्धा सद्भाग्य लागतं, पुण्य पाहिजे, पुण्य पाहिजे कथा ऐकण्यासाठी. आपण सगळे भाग्यवान आहात की या ठिकाणी आपल्याला कथा श्रवण करण्यासाठी मिळत आहे. कारण मी आत्ताच सांगितलं की कथा ऐकण्यासाठी भाग्य पाहिजे. नाहीतर गावात माणसांची काही कमी आहे का? आहे का काही कमी? पंचकृषीमध्ये माणसांची काही कमी आहे का? या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये, जगामध्ये, नवे नवे देशभरामध्ये माणसांची काही कमी आहे का? असं सांगतात की जगभरामध्ये 600 कोटीपेक्षा माणसांची लोकसंख्या पाहायला मिळते. पण सगळीच लोक कथा ऐकायला बसत का? कथा श्रवण करण्याचं सद्भाग्य का त्यांना प्राप्त होत नाही? तर दादा, परमार्थी गोष्टी या प्रारब्धाने नाही तर पुण्याईनं घ्यायच्या असतात. कशाने? पुण्याईने. मग ते कथा ऐकणं असेल, कीर्तन ऐकणं असेल किंवा हरिपाठ वाचन असेल, या सगळ्या गोष्टी पुण्याईनं मिळवायच्या असतात. कारण भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. सगळ्यांनी बोलत चला. भगवंताचं नाम मुखाला येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. कथा श्रवण करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी पुण्य लागतं. सप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्य लागतं. नवे नवे दान धर्म करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. सात्विक ठिकाणी परमार्थिक गोष्टी या पुण्याईनं घ्यायच्या असतात. तशा त्या आपल्या हातनं घडू शकणार नाही. हे भागवत सुद्धा तसंच आहे. तुमच्या सर्वांचं काही ना काही पुण्य आहे म्हणून तर तुम्हाला आज भागवत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, कारण आमच्या संतांनी सुद्धा सांगितलंय, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठली कृपा केली, तेव्हा या विठ्ठली कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. जन्मोजन्मीच्या पुण्याईनं हे भागवत कथा आपल्याला श्रवण करायला मिळत असते.
कारण हे भागवत सहजासहजी श्रवण करायला मिळत नाही, आणि ज्यांना मिळतंय समजावं त्यांचं या जन्मातलं नाही, जन्मोजन्मीचं पुण्याचं गाठोडं ते इथं घेऊन आलेले आहेत. अशा सर्व भाग्यवंतांना माझं वंदन आहे. आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय हरी. मी सांगत आहे तुम्हाला की भागवत म्हणजे काय, आणि भागवत ऐकण्यासाठी आपल्याकडे नेमकं काय असलं पाहिजे. तर भागवत ऐकण्यासाठी आपल्याकडे पुण्य असलं पाहिजे. आणि भागवत म्हणजे हे भागवत म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती आहे. काय? साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती आहे. याला केवळ ग्रंथ म्हणायचं नाही किंवा काही शाईनं छापलेले अक्षर याला म्हणायचं नाही. आरतीमध्ये सांगितलंय, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण नवे हा श्री कृष्ण गीते विधी मना पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा जय हो जय श्री भागवता। हे भागवत म्हणजे भगवान परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती आहे। जर कानानं श्रवण केलं तर अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण मूर्ती उभी राहते, प्रगट होते। साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या हृदय पटलावर साकारले जातात। एवढा महिमा या भागवताचा आहे। या भागवताचा महिमा एवढा मोठा आहे। आता मी तुमच्याशी चर्चा करते, लक्ष आहे ना माझ्याकडे तुमचं? हा, आता मी तुमच्याशी चर्चा करते। सर्वप्रथम भागवत म्हणजे काय आणि भागवत ऐकण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? तर भागवत म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती आणि भागवत ऐकण्यासाठी आपल्याकडे पुण्य असलं पाहिजे। या भागवताचा महिमा एवढा मोठा आहे की हे भागवत कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ आहे। भक्तांची इच्छा पूर्ण करणार आहे, मग ती इच्छा कोणतीही असू द्या। म्हणूनच काही काही ठिकाणी हे भागवत संकल्प करून केले जातात। मनामध्ये संकल्प ठेवतात आणि भागवत करतात की आमचा असा असं पूर्ण होऊ द्या, आम्ही भागवत करू। काही काही ठिकाणी मनामध्ये संकल्प ठेवतात आणि भागवत करतात। का? तर आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करणारं
हे भागवत महापुराण आहे. पण या भागवताचा एवढा मोठा महिमा आहे की या भागवताला कल्पतरूपेक्षाही मोठी श्रेष्ठता आणि उपमा दिलेली आहे. कल्पतरू असं एक झाड आहे, वृक्ष आहे की त्या झाडाखाली बसल्यानंतर आपण जी कल्पना करू ती लगेच प्रगट होते. कल्पतरूचं झाड पाहिलं का तुम्ही? हा, खाली बसलेल्या मुली पाहिलंय का? नाही. कल्पतरूचं झाड आम्ही पाहिलं नाही, परंतु त्या झाडाच्या बाबतीमध्ये आम्ही ऐकले. तुम्ही काय ऐकले मी तुम्हाला सांगते. पिढ्यानं पिढ्या गेल्या, नाव ऐकून आहेत, त्याच्या बाबतीमध्ये माहिती आहे. काय माहिती आहे? की त्या झाडाखाली बसल्यानंतर मनातल्या इच्छा प्रगट होतात. काय? त्या झाडाखाली बसल्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण होतात, प्रगट होतात. त्याला म्हणायचं कल्पतरू. मग तुमच्या मनामध्ये काही इच्छा असू द्या. एखाद्या मावशीच्या मनामध्ये येईल, अरे आपल्याला ना 5 ग्रॅमची नथ पाहिजे, 1 मिनिटाच्या आत नथ हजर. तुम्ही काही मागा, जे मनामध्ये आहे ते पूर्ण करणारा कल्पतरू. मग एखाद्याला वाटलं, एखादे बिचारे शेतकरी गृहस्थ आहेत, थकून त्या झाडाखाली बसले, त्यांना माहीतच नाही ते कल्पतरूचं झाड आहे. त्या झाडाखाली बसले आणि मनामध्ये विचार आला, अरे दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, बायकोनं साडी मागितली, पोरांनी कपडे मागितले, दिवाळी करायला पैसे नाहीत, लाडू करंजा अनारसे कसे बनवायचे, हे सगळं जर मला आयतं जर भेटलं ना तर किती बरं होईल. असं मनात यायला दम, अगदी जसा विचार आला सगळे मनातले विचार समोर येऊन उभे राहिले. त्याला म्हणायचं कल्पतरू. जे मनात येईल ते पूर्ण करणारा कल्पतरू. मग तुम्ही काही मागा, साडी मागा, माडी मागा, गाडी मागा, पैसे मागा, बंगला मागा, काहीही मागा, ते पूर्ण करणारा कल्पतरू. आपल्या मनामध्ये जे येईल ते पूर्ण करणारा हा कल्पतरू वृक्ष आहे. त्या झाडाचा पत्ता मी तुम्हाला सांगते, ऐकायचं का तुम्हाला? हा, पण आता जर सांगितलं ना तर तुम्ही जाऊन त्या झाडाखाली बसताल. म्हणून आता काय सांगत नाही, कथेच्या शेवटी सांगते बरं का. मला सांगायचं काय, आपल्या मनात जे येईल ते पूर्ण करणारा कल्पतरू. असाच आपल्यासारखा वाटसरू होता, मुलीच्या गावी निघाला होता. अनवाणी पायानं रखरखत्या उन्हामध्ये अंगावरती फाटलेलं वस्त्र, अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, पायांना खूप त्रास होतोय. आता असं वाटतंय की डोक्यावर ऊन नको घ्यायला, कुठं तरी एखाद्या झाडाखाली जाऊन बसावं. म्हणून इकडे तिकडे पाहिलं, समोर एक गर्द सावलीचं झाड दिसलं आणि त्या झाडाखाली जाऊन बसला. झाडाखाली जाऊन बसला आणि मनामध्ये एक छोटीशी इच्छा जागी झाली. पण ती इच्छा जागी होण्याला सुद्धा कारण ते झाडच आहे. कारण झाडाखाली जाऊन बसल्यानंतर त्या झाडाच्या हवेची थंडगार मंद झुळूक त्याच्या अंगाला सहज स्पर्श करून गेली. आणि मग मनामध्ये इच्छा जागी झाली, अरे इथं जर थंडगार पाणी असतं ना तर पोटभर पाणी पिलो असतो. मनात यायला दम तर थंडगार पाणीने भरलेला डेरा समोर उभा राहिला. पटकन उठला, तांब्या 2 तांबे 3 तांबे पोटभर पाणी पिला. मन शांत झालं. मन शांत झालं. पुन्हा मनामध्ये विचार आला, अरे इथं जर जेवण असतं ना तर पोटभर जेवलो असतो मी. पुन्हा मनामध्ये विचार आला तर लगेच तो सत्यात उतरला. लगेच पंचपक्वानांचं ताट समोर हजर झालं. काय होतं त्या ताटामध्ये? आमटी होती, कढी होती, खीर होती, बासुंदी होती, पापड होते, भजे होते, खिचडी भात होता, मसाली भात होता. अगदी सगळे पंचपक्वान त्या ताटामध्ये होते. समोर ताट पाहिलं, खूप आनंदित झाला आणि आनंदाच्या भारामध्ये पोटभर जेवला. रोजच्या पेक्षा त्यानं 1.5 पट जेवण जास्त केलं.
एवढा जेवला त्या जेवल्याने त्याला गुंगी चढली. काय चढली? गुंगी. पहा तुम्ही, आजकाल माणसं जास्त जेवले ना त्यांना गुंगी चढते, ते लगेच झोपतात. पोटभर जेवला, गुंगी चढली. मनामध्ये विचार आला, अरे इथं जर गादी असती, लोड असता, तक्क्या असता ना, तर 2 तासाची निवांत झोप घेतली असती. मनात विचार आला, तिथे लगेच गादी हजर, लोड हजर, तक्क्या हजर, अगदी आरामाची व्यवस्था झाली. अगदी त्या झाडाखाली झोपला. विरलेला पागुट होतं तोंडावर घेतलं, डोळे बंद केले. जसे डोळे बंद केले तसा मनामध्ये विचार आला. डोळे बंद केले आणि पुन्हा मनामध्ये विचार आला, अरे जेव्हा मी या झाडाखाली आलो होतो तेव्हा इथं काहीच नव्हतं. माझ्या मनात आलं पाणी पाहिजे, पाणी हजर झालं. माझ्या मनात आलं जेवण पाहिजे, जेवण हजर झालं. माझ्या मनात आलं गादी पाहिजे, लोड पाहिजे, तक्क्या पाहिजे, अगदी आरामाची व्यवस्था लागली. इथं तर एखादं भूत तर नसेल ना? काय पाहता माझ्याकडे? भूत सुद्धा हा हा करत प्रगट झालं. भूत समोर हजर झालं. एवढा घाबरला. घाबरून मनामध्ये विचार आला, अरे हे भूत तर मला खाऊन तर टाकणार नाही ना? काय पाहता, 1 मिनिटाच्या आत भूतानं खाऊन सुद्धा टाकलं. तात्पर्य एकच आहे मायबाप, की आपल्या मनामध्ये जो विचार येईल, तो विचार चुकीचा असू द्या नाही तर चांगला असू द्या, ते पूर्ण करणारा कल्पतरू. पण या कल्पतरूपेक्षाही हे श्रीमद भागवत महापुराण श्रेष्ठ आहे. का? कारण काय? तर हे भागवत महापुराण भक्ताच्या मनातल्या सात्विक विचार, सात्विक इच्छाच पूर्ण करतंय. चुकीचे विचार इथं पूर्ण होत नाही. जे सात्विक आणि चांगले विचार आहेत ते पूर्ण करणारं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. अशा या भागवताला कल्पतरूपेक्षाही मोठी उपमा दिलेली आहे. आता भागवताचा पहिला श्लोक, या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताचा पहिला श्लोक, या पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलंय. सच्चिदानंद रूपाय, भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे? सत, चित आणि आनंद हे भगवान परमात्म्याचं रूप आहे. विश्वोत्पत्त्याय हेतवे, जो विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहे. तापत्रय विनाशाय, जो त्रिविध तापाचा नाश करणारा आहे. अशा भगवान परमात्म्याला श्रीकृष्णाय वयं नमः, अशा गोपाल श्रीकृष्ण लालला आमचं वंदन असो. असा भागवताच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. थोडंसं विस्तारपूर्वक पाहू. सच्चिदानंद रूपाय, पहिला श्लोक. भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे? हा महिला मंडळ कसं आहे? सद्रूप, चितरूप आणि आनंद रूप. भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे? तर सद्रूप आहे, सत्यस्वरूप आहे माझा भगवान परमात्मा. मग सद म्हणजे काय? प्रश्न पडला असेल तुम्हाला. सद म्हणजे काय? सत्य. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जगाच्या पाठीवरती एका परमात्म्याशिवाय बाकी सर्व असत्य आहे. केवळ तो एकमेव भगवान परमात्मा सत्य आहे. सत्य स्वरूप आहे माझा भगवान परमात्मा. कसा आहे भगवान परमात्मा? कसा आहे? सत्य स्वरूप आहे. मग मला सांगा, कधी सत्य या शब्दाचा अर्थ कळालाय का आपल्याला? सत्य म्हणजे काय? सत्य कशाला म्हणावं? काही मावश्या म्हणत असतील सत्य म्हणजे खरं. बरोबर आहे तुमचं, सत्य म्हणजे खरं, बरोबर आहे. परंतु त्याच्या मूळ अर्थाकडे आपण जाऊ. भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे,
पण आजपर्यंत आम्हाला सत्याची व्याख्या माहिती नव्हती. आज तुम्हाला सांगते सत्य म्हणजे काय, सत्य कशाला म्हणावं. जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणावं. काय, जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. हे तुम्हाला मी बरोबर सांगते का चुकीचं सांगते? हा, युगे 28 विटेवरी उभा. 28 युगापासनं भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. किती युगापासनं? 28 युगापासनं. आपण नव्हतो तरी तो त्याच स्थितीमध्ये होता. आपण आहोत तरी तो भगवान परमात्मा तसाच आहे. आणि आपल्या पुढे जी पिढी येणार आहे, मग ते आपले नातवंड असतील, पत्रुंड असतील, काय काय असतात ते, मुलाची मुलं, त्याच्या मुलाची मुलं, त्याच्या मुलाच्या मुलाची मुलं, जेव्हा ती सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, तेव्हा सुद्धा माझा भगवान परमात्मा विटेवरतीच उभा असणार आहे. त्यामध्ये बदल झालाय का? होणार आहे का? नाही होणार. सत्य कशाला म्हणावं? सत्याची व्याख्या काय? जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. युगे 28 विटेवरी उभा. माझा भगवान परमात्मा 28 युगापासनं विटेवरती उभा आहे. त्यामध्ये बदल झालाय का? हा, होणार आहे का? जशा स्थितीमध्ये आहे तशा स्थितीमध्ये आज सुद्धा आपल्याला तो पाहायला मिळतो. आणि आपली जी पुढची पिढी येणार आहे, मग ते नातवंड असतील, पत्रुंड असतील, काय काय असतात ते, मुलाची मुलं, त्याच्या मुलाची मुलं, त्याच्या मुलाच्या मुलाची मुलं, ती सुद्धा ज्यावेळेस इथं असतील तेव्हा सुद्धा माझा भगवान परमात्मा त्या स्थितीमध्ये राहणार आहे. म्हणजे त्यामध्ये बदल झालाय का? नाही. ज्या गोष्टीमध्ये बदल होत नाही त्याला सत्य म्हणावं. म्हणजे माझा भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे. आता आपलंच पहा ना, 40 वर्षापूर्वी आपण असे होतो का? हा, 40 वर्षापूर्वी आणि आणखीन 40 वर्षापूर्वी आपण असे राहणार आहोत का? हा, बरं जाऊ द्या. आपल्या बालपणीच पहा. बालपणी आपण किती सुंदर आणि गोंडस दिसायचो की नाही? हा, गल्लीतून बाई जरी चालली ना तर त्या बाईला असं वाटायचं की पटकन जावं, उचलून त्या लेकराचा पापा घ्यावा. वाटतो की नाही? 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? आणि 80 वर्षांच्या आजोबांचा नाही. 80 वर्षाच्या आजोबांचा वाटत नाही, पण 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पहा तुम्ही. आपणच जेव्हा 2-2.5 वर्षाचे होतो किती गोंडस दिसायचो. सफरचंदासारखे गाल, गुबगुबीत तब्येत आपली, कुरुळे कुरुळे केस. पण आज तशा स्थितीमध्ये आहोत का आपण? आपल्यामध्ये बदल झालाय. मग आपल्यामध्ये बदल होतोय, मग मला सांगा आपण खरे आहोत की खोटे? खोटे आहोत. आपण असत्य आहोत. कारण ज्या गोष्टीमध्ये बदल होतोय ती असत्य आहे, मिथ्या आहे, खोटी आहे. 500 वर्षापूर्वी आपण नव्हतो का? होतो का? आणि आणखीन 500 वर्षापूर्वी असणार आहेत का? नाही. 200 वर्षापूर्वी आपण कथा ऐकायला आलो होतो का? आणि आणखीन 200 वर्षापूर्वी कथा ऐकायला बसणार आहेत का? आपण मध्येच आहोत. मला एकच तुम्हाला सांगायचंय की जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. आणि कधीच न बदलणारा माझा भगवान परमात्मा एकमेव जगाच्या पाठीवरती सत्य स्वरूप आहे. जे बदलते ते मिथ्या आहे. मग देहासहित सर्व वस्तू, घरदार, प्रपंच, संसार, झाडे, वेली, पशु, पक्षी, ज्या गोष्टीमध्ये बदल होतोय ती गोष्ट मिथ्या आहे. तो भगवान परमात्मा एकमेव सत्य स्वरूप आहे. कारण त्यामध्ये बदल होत नाही. कारण या देहाला चालवणारा आत्माराम, त्याच्यामध्ये कधीच बदल झालेला नाही. कारण देह बदलतो, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, काळ बदलते, सर्व काही बदलतं. परंतु त्याचं जे तत्व आहे ना ते कधीच बदलत नाही. का? कारण तो सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय कळालंय का तुम्हाला? हा, कळालंय. झोपल्या नाहीत ना तुम्ही? माझा भगवान परमात्मा सत्य हे सुद्धा भगवान परमात्म्याचं रूप आहे.
इच्छित जो ज्योती रूपानं तुमच्या आमच्यामध्ये साकारलेला आहे असा भगवान परमात्मा. आणि आनंद हे देखील भगवान परमात्म्याचं रूप आहे. एक ठिकाणी वर्णन केलंय, आनंदाचे डोई आनंदात, आनंदाचे डोई जय हो. भगवान परमात्म्याच्या संबंधित जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या जीवाला आनंद देणाऱ्या आहेत. मी आत्ताच सांगितलं त्याचं नाम, त्याचं गुणगान, या सर्व गोष्टी जीवाला सुख देणाऱ्या आहेत. आमची भक्तगण सांगतात, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, 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 किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. जय हो. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. आनंदाचा कंद असणारा भगवान परमात्मा, हे आनंद सुद्धा भगवान परमात्म्याचं एक रूप आहे. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारा भगवान परमात्मा. कारण हे जगत भगवान परमात्म्याच्या स्वइच्छेनेच निर्माण झालेलं आहे. भगवंताची इच्छा झाली होती की एकोहम बहुश्याम, एकलीन कंठेची म्हणून या येणे निर्माण केली ही 14 भुवने. कारण भगवान परमात्म्याच्या स्वइच्छेने या जगताचा विस्तार झालेला आहे. आमची भक्तगण सांगतात, फिरत्या चाका वरती दिसी मातीला का, विठ्ठला तू विडा कुंभार, विठ्ठला तू विडा कुंभार, विठ्ठला तू विडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा
पत्याय हेतवे. भगवान परमात्म्याच्या इच्छेने या जगताचा विस्तार झालेला आहे. फिरत्याचा का वरती दिशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. वर्णन केलंय. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सैव पसारा. आभाळाचा मग ए आगारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विश्वोत्पत्त्याय हेतवे. या जगतास ज्याने निर्माण केले असा भगवान परमात्मा. तापत्रय विनाशाय जो त्रिविध तापाचा नाश करणारा. आता 3 प्रकारचे ताप आहेत. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारे त्रास शरीरातून, जसे की सर्दी, ताप आणि खोकला, त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आधी भौतिक ताप म्हणजे परिसरातून निर्माण होणारा त्रास आणि आधी दैविक म्हणजे नैसर्गिक बसणारा फटका. या 3ही तापाची निवृत्ती ज्याच्यामुळे होते असा भगवान परमात्मा. अशा भगवान परमात्म्याला आमचं वंदन आहे. श्री कृष्णाय वयं नमः. असा या भागवत कथेच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आता भागवताचा दुसरा श्लोक. परंतु दुसऱ्या श्लोकाकडे जाण्या अगोदर आपण एक छोटंसं भजन घेऊ. नगरी होयो ध्यासी
श्लोकाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे.